कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर एक खूप नामांकित आणि एक लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय खारघरच्या या मैदानावर. पनवेल समालोचक संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि पहिलं वर्ष आहे त्यांचं आणि खूप चांगलं सुंदर आयोजन आहे. आजचा हा मला वाटतं तिसरा की चौथा दिवस आणि आज सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता आणि जो विश्वास होता एका युवा खेळाडूवर त्याने तो सार्थक करून दाखवला. शेवटच्या चेंडूवर जो चौकार आला आणि त्यानंतर विश्वास पाटील त्यांचे संपूर्ण टीम मैदानाच्या आत गेले आणि मोटिवेट केलं आणि 37 धावा त्याने ठोकल्या होत्या. खूप कौतुकास्पद खेळी त्याची. अतिशय रंगतदार सामना पहिला बघायला मिळाला आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय कारण VVP स्पोर्ट्स KPC इनामपुरी गजानजी पाटील यांचा संघ आणि विरुद्ध छाया रिसोर्ट्स बॉस फायटर संजयजी पाटील यांचा संघ. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजासाठी मार्गस. पहिला फुल टच चेंडू स्टेटेड बॅटर स्कोर फटका खेळायला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय सूरज. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते. अंगद पाटील आणि नरेश भोईर अशी ही सलामीची. अंगद पाटील इनामपुरी, नरेश भोईर मोरबी असे सलामीवीर. मिथून त्यावेळेला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते. शॉर्ट मिडविकेला धावपाची शक्यता आहे मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. एक त्रुटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 2. VV स्पोर्ट्स KPC इनामपुरी विरुद्ध छाया रिसोर्ट्स बॉस फायटर या दोन संघामधील हा दुसरा सामना आजच्या दिवसातील चौथा दिवस आहे. पनवेल प्रीमियर लीग. यावर स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू जातोय. डीप कव्हर सीमारेषेकडे 200 चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू अडवण्यात मात्र यश आलेला आहे आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये समन्वय बघायला मिळाला, ताळमेळ बघायला मिळाला आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगलं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतंय कारण ज्या वेळेला मैदानाच्या समतळ असा फटका खेळला जातो त्यावेळेला नक्कीच फलंदाजांना खूप चांगली एक संधी उपलब्ध होते आणि त्यामुळेच या 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 5. बिनबाद 5. मिथून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म फुलटॉस चेंडू फटका मात्र पुन्हा टायमिंग खेळला. चेंडू डिबिश पॉइंट कडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अडवण्यात यश. दुसरी धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. संदीप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय पॉइंटला, डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि धावसंख्या होती ती 7. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि सुंदर पद्धतीनं खेळ सुरू आहे. ज्या पद्धतीनं धावा जमवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच पद्धतीनं प्रयत्न देखील सुरू आहेत. मिथून यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू सरळ जाते तो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी दुहेरी धावा घेत आहेत संदीप मोरे. आपण पाहतोय क्रिकेट म्हणजे लाईफलाईन ज्याला संबोधलं जातं कारण आपण पाहतोय मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे पण क्रिकेटची जी लाईफलाईन असते एकेरी आणि दुहेरी धाव. मिथून शॉर्ट रन अप. याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरनं जात होता. अपील फेटाळून लावलं जात आहे. JP पॅनलचे जय पवार आणि शँडी पालकर दोन्ही नामांकित पंच. बिमरसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. बिमरसाठी रिव्ह्यू आहे. या स्पर्धेमध्ये ज्या काही नियमावली आहेत बीमरसाठी फक्त रिव्ह्यू आहेत. नंतर इथे कंपल्सरी चेसिंग हा फॉर्मॅट वापरला आहे आणि त्यानंतर इथे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी तब्बल 4 कॅमेरे सज्ज आहेत. आपण पाहतो एक मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मध्ये दोन्ही बाजूला समोरासमोर कॅमेरे आणि एक स्क्वेअर असा कॅमेरा आहे. असे 4 कॅमेरे ही स्पर्धा कव्हर करतात. सँडी DJ मार्फत एक चांगलं संगीतमय वातावरण आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि PTCची जी टीम आहे संदीपजी वास्कर यांची आणि किरणजी दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं कौतुक करणं. एक जबरदस्त थेट प्रक्षेपण ही स्पर्धा कव्हर करतायत. पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशन मार्फत ही स्पर्धा
पहिल्या वर्षात ही घेतली आहे ते खारघरच्या मैदानावर. दुसरं षटक सुरू होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 बाद 8. सकारात्मक खेळत आहेत दोन्ही फलंदाज, कारण आपण पाहतोय की अंगद खेळतोय आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि नवनाथ सुद्धा खेळतोय आपल्या वैयक्तिक 4 धावांवर. 8 धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज संगम घरत. वरची ओळी क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल नाही, कारण पहिली 2 षटके जी कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत. एसटीच्या जवळ आहे. षटकातील पहिला चेंडू घेऊन याला मात्र अप्रतिम चेंडू आहे. याचबरोबर फलंदाज पायचीच्या रूपाने बाद. महाराष्ट्राचा भगवा झेंडा सुंदर चेंडू होता. आपण पाहिलं तर ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि या ओव्हर पिच डिलिव्हरीला सरळ व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू बरोबर उजवी एसटी आणि मधली एसटीच्या मध्ये येणारा होता आणि पायावर आदळतोय आणि पंच अचूक निर्णय देत आहेत. पायचीचा करार दिला जातोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. षटकातील पहिल्या चेंडूवर तुम्हाला सफलता जेव्हा मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य संदीप मोरे जे असतं खूप वाढत असतं. संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो आणि समोरचा जो संघ असते संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. काय चेंडू टाकला होता, अप्रतिम चेंडू, पायावर आदळला, जोरदार अपील झालं यष्टीरक्षक सहकारी त्याचबरोबर गोलंदाजाकडून आणि पंचांचं बोट वर गेलं होतं आणि पहिलं यश मिळवून देतोय, अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघासाठी संगम घरत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो की फलंदाज हे धावा घेण्यासाठी अतिशय आक्रमक किंवा आग्रही असतात, मात्र गोलंदाजीची गुणवत्ता त्यावेळेला तपासली जाते. गोलंदाजांना खूप बारकाईनं लक्ष देऊन गोलंदाजाचं प्रत्याकरण करावं लागतं आणि विकेटची जी काही आवश्यकता असते संघासाठी ती घ्यावी लागते. हा चेंडू होता पुन्हा ब्लॉक होलवर टाकलेला, डिफेन्स केलेला आहे चेंडूला, सरळ चेंडू जातोय डीप मिड ऑनला, लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय चांगला चेंडू होता, डिफेन्स करण्याचं भाग पाडलं होतं, बचावात्मक त्या खेळलेलं होतं, त्यावर मात्र 1 धाव पूर्ण करतोय तो सूरज. नक्कीच खूप चांगलं कौशल्यपूर्ण षटक हाताळतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रत्याकरण यावेळी हा गोलंदाज करतोय, कारण पहिला चेंडू आपण जर पाहिला तर ओव्हर पिच होता, दुसरा चेंडू हा ब्लॉक वॉल मध्ये होता. म्हणजे प्रत्येक चेंडू व्हॅरिएशन हाताळण्याची एक चांगली खूबी या गोलंदाजाला अवगत आहे आणि त्याच अनुषंगाने त्याचं हे गोलंदाजाचं वैशिष्ट्यपूर्ण षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झालेली 9, 1 बाद 9. दुसरं षटक मार्गस्थ. हा चेंडू मध्ये डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचंय, मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुंदर फटका, ओव्हर पिच डिलिव्हरी होती, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, फुटवर्क वापरलं, चांगलं टायमिंग, चांगलं टेक्निक आणि चांगली पॉवर, या सर्व गोष्टीचं योग्य मिश्रण आणि चेंडू आपण पाहिलोय तर श्रद्धांजली स्टँडला श्रद्धांजली देतोय हा जबरदस्त षटकार. ऍब्सोल्युटली, कारण 4 गोष्टी ज्या असतात त्या बघायला मिळाल्या, तुमची ताकद, तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि चेंडूवरली नजर, हे 4 गोष्टी बघायला मिळाल्या आणि चेंडू कुठेतरी दूर गेला होता वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकातील पुढचा चेंडू मार्गस. हा चेंडू मात्र अप्रतिम फटका, कव्हरच्या वरून मारलेला फटका आणि चेंडू डीप इश कव्हर सीमारेषेकडे होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण सागर गायकवाड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, संघासाठी 2 धावा वाचवणं हे देखील एक खूप चांगलं कौशल्य असतं आणि त्यांनी प्रयत्न चांगला केला. कौतुकास्पद कामगिरी त्याच्या मार्फत, उत्तम क्षेत्ररक्षण. 17 धावा झाल्यात, 17. दुसरं षटक, या षटकात मात्र थोडंसं आक्रमण बघायला मिळतंय. हा स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता, चेंज ऑफ पेस, शेवटच्या क्षणी चेंडूचा वेग स्टॉप केलं होतं आणि शेवटच्या क्षणी मात्र थोडासा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, अपील केलं जातंय, हलकसं अपील. उत्साह फक्त जास्त दिसला, आत्मविश्वास मात्र अपीलमध्ये नव्हता. नक्कीच आपण पाहतो की प्रत्येक चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. असं म्हटलं तर फलंदाजाचा एकंदरीत अनुमान होतं की हा चेंडू वेगाने येईल,
मात्र गती थोडीशी कमी झाली. फुलटॉस जरी असला मात्र गती कमी असल्या कारणानं एकंदरीत जो अंदाज बांधला होता फलंदाजानं तो थोडासा वेगळा ठरला आणि तदनंतर चेंडू आपण पाहिला तर पायाला लागून थोडासा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेला होता निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 17 षटकातील शेवटचा चेंडू हा शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाते तो लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आणि आपण जो संघ पाहतोय संजय पाटील साहेबांचा छाया रिसॉर्ट बॉस फायटर ओवळी आणि त्यांची सुकन्या रुही पाटील देखील हा सामना या मान्यवर कक्षामधून थेट पाहते आणि त्याचा आनंद घेते. रुही पाटील तुझं देखील हार्दिक स्वागत. तर नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला आणि पहिली जी पॉवर प्लेची षटके होते षटकामध्ये 1-21 10.5च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना व्हीव्हीपी स्पोर्ट्स केपीसी इनामपुरी संघाची धावसंख्या झालेली आहे 1-21. आता मात्र टीम ओनर स्वतः गोलंदाजीसाठी मार्गस्थ होणार आहेत. ज्यांचा जो संघ आहे गजाननजी पाटील क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं जाणार आहे कारण पहिली 2 षटके झालेली आहेत. पहिली 2 षटके जी होती मॅन्डेटरी पॉवर प्लेची होती. आता आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं यष्टीरक्षक पुन्हा पाहतोय आपण अगदी क्लोज आहे क्लोज किपिंगसाठी सज्ज आहे. व्हीच्या आकारामध्ये 2 क्षेत्ररक्षक एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एक गलीला क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉईंटला आहे आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक डीप एक्स्ट्रा कवा लॉंग ऑफ एक लॉंग ऑन वाईडिश मिड विकेट डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आहे. तिसरं षटक घेऊन गजानन पाटील पहिल्या चेंडूला स्वीपचा फटका स्विच हिट आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट डिपिश पॉइंट सीमा पार चौकार. आले किती न गेले सँडी डीजे यांची सुद्धा प्रशंसा करावीशी वाटते कारण हे सुंदर माईक सिस्टीम त्याने मला उपलब्ध करून दिलेली आहे आणि जेव्हा चौकार लागतो षटकार लागतो फलंदाज बाद होतो आणि पाहुण्यांचं आगमन होतं तेव्हा मात्र ठेवणीतल्या धून ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अति सुंदर फटका स्वीट हिट मी तर म्हणते स्वीट हिट. जेव्हा असा फटका लागतो तेव्हा मी स्वीट हिट म्हणतो कारण चेंडू सरळ निघून गेला होता डिपिश पॉइंट. पुन्हा एकदा स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र अपील केलं जाते कमबॅक केलं जाते जोरदार अपील केलं जाते पायचीचं. जोरदार अपील केलं होतं पायचीतचं अपील केलं होतं मात्र पंच जय पवार यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 25 अप्रतिम स्कोरिंग या ठिकाणी करतायत सोमनाथ पाटील वाजे अप्रतिम स्कोरिंग करताय आणि प्रत्येक चेंडू गणित मला माहिती सुद्धा देत आहेत या ठिकाणी. हे फार महत्त्वाचं असतं स्कोरिंग करणं हे फार महत्त्वाचं असतं कुठल्याही स्पर्धेमध्ये. सोमनाथ पाटील ते काम करतायत. याला मात्र फाईन खेळलेला आहे चेंडू टी फाईन लेग सीमारेषेकडे जातोय शतक चेंडूचा पाठलाग करतोय पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे मात्र चेंडू सरळ निघून जाते डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपण पाहिलं की चेंडूला थोडासा लेग स्टिकच्या वाईड यॉर्कर हाताळला होता आणि अशा चेंडूवर फ्लिक ग्लान्स किंवा स्वीप फटके हे खेळले जातात आणि त्याच पद्धतीनं हा चेंडू गेला तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमा पार 4 धावांसाठी चौकार. फाईन ग्लान्स केला होता आणि सूरज याच्या पॅटमधून निघाला हा दुसरा चौकार आहे. धावसंख्या वेगाने वाढते
29 गजानन पाटील पुन्हा एकदा फटका खेळल्यामध्ये सरळ जाते मिळू आपला धावबाची शक्यता आहे, समन्वय नाहीये आणि फलंदाज धावबाद. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं ते कॉलिंग, तुमचा ताळमेळ. जर एखादी धाव घ्यायची असेल तर तुमचं कॉलिंग महत्त्वाचं असतं. इथे मात्र धाव घेताना कॉलिंग ताळमेळ नव्हता आणि त्याच कारणास्तव अशा प्रकारची कृती घडली आणि जे आवश्यक नव्हतं तेच कृतीमध्ये प्रत्यक्षात इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हेरलं आणि तदनंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. ॲब्सोल्युटली, कारण तुम्हाला धाव घ्यायची असेल तर येस नो वेट. नक्की आता मात्र जी गोलंदाजी करतायत आमचे संजयजी पाटील अर्थात बॉस छाया रिसॉर्टचे ते प्रोप्रायटर आहेत आणि विशेष म्हणजे 40+ खेळाडू सुद्धा आहेत. आणि हे ऑप्शन जे झालं पनवेल प्रीमियर लीगचं त्यासाठी त्यांनी फ्रीमध्ये हॉल उपलब्ध करून दिला होता आणि खास करून सुरुची भोजनाची व्यवस्था सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केली होती. त्यांचंही मी खूप पुन्हा आभार व्यक्त करतो. त्यांच्या सुपुत्री सुद्धा रुही पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचाही मी खूप आभार व्यक्त करतोय. आणि त्याच्या नावानं स्टँड सुद्धा आहे. आपण एक्स्ट्रा कव्हरला जर बघितलं डीप एक्स्ट्रा कव्हरला तर त्यांच्या नावाने एक स्टँडही आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं, पनवेल कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं, कॉमेंट्री असोसिएशनच्या वतीने. गजानन पाटील यावर मात्र लॉफ्ट केलेला आहे, फिरकावून दिला म्हणजे चेंडू हवेत आहे आणि लॉंगॉनला मात्र सुरेश पाटील सज्ज आहे. चांगला झेल सूरज पाटील. महाराष्ट्र नक्कीच फटका तेवढा पॉवरफुल नव्हता, कारण तुम्ही हवेच्या विरुद्ध ज्या वेळेला खेळता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास आणि फटक्यामागची जी ताकद आहे ती तितकीशीच पुरेशी असली पाहिजे आणि त्यामुळे इथे मात्र थोडासा अभाव दिसला ताकदीचा. आणि त्याच कारणास्तव इथे जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याला सुवर्ण संधी मिळाली आणि झेलच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज येते सोनू पाटील कामोटे. तर 29 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला फलंदाज बाद झाला होता तो म्हणजे नरेश भोईर, त्यानंतर बाद झाला होता सूरज पाटील आणि त्यानंतर तिसरा फलंदाज बाद झाला संदेश म्हात्रे. संजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. त्याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. लोवर बॉटम हँडल पुश फक्त हलक्या हाताने खेळलं होतं आणि त्याच्यावर स्ट्राईक रोटेट केलेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 10च्या सरासरीने 30 धावा दिल्या. 3 फलंदाज बाद झाले आहेत. तर नक्कीच थँक्यू सो मच. मान्यवरांचं शुभागमन आपण व्यासपीठावर पाहू शकाल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सन्माननीय केसरीनाथ दादा पाटील यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय आणि आम्ही पनवेल प्रीमियर लीग या सुंदर पर्वामध्ये पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून सन्माननीय केसरीनाथ दादा पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिव यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले आहे. आम्ही पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच पेटगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि जे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात ते सन्माननीय M.H. जोशी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो. तसेच या 2 टीम ज्या मैदानामध्ये खेळत आहेत आपण VPP स्पोर्ट्स KPC इनामपुरे आपण सन्माननीय गजानन शेठ पाटील यांचा जो संघ पाहतोय त्या संघाला आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप केले आहेत ते सन्माननीय जगदीशजी शेळके पाले यांचं देखील खूप आभार. तसेच आपण छाया रिसोर्स बॉट्स फायटर आपण ओले
आणि त्यांच्यासाठी आपण जो संघ खेळताना पाहतोय ज्या टी-शर्ट्स आम्हाला स्पॉन्सरशिप केले ते मायरा स्पोर्ट्स गव्हाण सन्माननीय महेश डी कोहली यांच्याकडून ते आम्हाला टी-शर्ट्स आलेत त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. खूप खूप स्वागत सर्व आम्ही मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून पनवेल समर्चक असोसिएशनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मॅचकडे. धन्यवाद. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. नाणेफेक हरल्यानंतर व्हीव्हीपी स्पोर्ट्स केपीसी इनामपुरी संघाची धावसंख्या झालेली आहे 3-30. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक आमच्या भिवंडी कॉमेंट्री पॅनलचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत संदीपजी मोरे. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. प्रथमतः आम्ही या स्पर्धेचे आयोजक पनवेल समालोचक संघटनेचा अध्यक्ष आणि संस्थापक आदरणीय संदीप वास्कर जी आणि त्याचप्रमाणे मच्छिंद्र पाटीलजी यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय की त्यांनी आम्हाला आजची ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल. फुलटच चेंडूला आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी देखील होते. फक्त एकच धावावर समाधान मानावं लागतंय फलंदाज अंगद पाटील याला. अंगदला आम्ही खारघरच्याच मैदानावर खेळताना पाहिलं होतं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याला घोटला देखील पाहिलं होतं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याचा खेळ पाहिलाय. प्रतिभावंत खेळी तो साकारत असतो, नेहमी संघासाठी एक महत्त्वाचं योगदान तो देत असतो. धावफलकावर धावा नमूद होत आहेत त्या 31. हे 4थं षटक प्रगतीपथावर प्रत्याकरण करतोय गोलंदाज मिथुन दापोलकर. पहिल्या षटकात 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. कुठल्याही प्रकारची सफलता त्याला प्राप्त अजून होत नाहीये. त्याचे प्रयत्न सुरू आहेत. फलंदाज सोनू खेळण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल मधला चेंडू होता. बॅटच्या खालच्या एजला लागून चेंडू वळतोय. सिलिमिडॉन क्षेत्राकडे चेंडू वळला होता. फक्त एकच धावावर समाधान मिळते सोनूला. एका धावेची भर, धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 32 वर. आपण पाहतोय 3 फलंदाज बाद झाले. नरेश, सूरज आणि संदेश असे हे 3 फलंदाज बाद झाले. आता मात्र अंगद आणि सोनू पाटील हे मैदानावर. इथे मात्र सुरेख चेंडू, सुरेख फटका. चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्राकडे वळतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त 1 धाव घेण्याची संधी अंगदला. एका धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 33 वर. म्हणजे एकंदरीत 3 चेंडूवर एकेरी धावा, या 3 धावा प्राप्त करताना फलंदाजी करणारा हा संघ व्हीव्हीपी स्पोर्ट्स केपीसी इनामपुरी आणि प्रतिस्पर्धी संघ छाया रिसॉर्ट बॉस फायटर्स. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि सोनू देखील त्याच पद्धतीनं सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये खेळतोय. एका धावेची भर, धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 34 वर. 34 धावा धावफलकावर. या षटकामध्ये नक्कीच एक चांगलं गोलंदाज प्रत्याकरण सादर करताना मिथुन दापोलकर, कारण 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय. हाणामारीची षटकं आहेत, शेवटची षटकं आहेत आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा खर्च करणं हे महागडं असू शकतं. इथे मात्र फुल टॉस चेंडू, सरळ चेंडूला लॉफ केलं जात आहे. चेंडू काव कॉर्नर क्षेत्रामध्ये एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. खूप साजेसा प्रयत्न सूरज मार्फत संघासाठी जवळपास 4 धावा तो वाचवतोय. जरी झेल घेता आला नाही मात्र संघासाठी 4 धावा वाचवणं ही खूप एक प्रशंसनीय आणि कौतुकास्पद बाब इथे सूरज पाटीलनं दाखवली. फक्त 2 धावा मिळतील अंगदला आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर. 3 गडी बाद 36 धावा. व्हीव्हीपी स्पोर्ट्स केपीसी इनामपुरी. गजाननजी पाटील यांचा हा संघ अंगदच्या नेतृत्वाखाली खेळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील मिथून. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळतोय. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता. प्रभाव पडतोय तो फलंदाजावर. निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा पद्धतीनं 4 षटकांची सांगता होत आहे आणि 4 षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत. 9च्या सरासरीनं 3 गडी बाद 36 धावा. उगवला तारा ती मिरहरा घर
ही अतिशय सुंदर धून या ठिकाणी शांडी डीजे यांनी लावलेली आहे. कारण आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत 1630 साली जन्म झाला. 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 16 ला त्यांनी शपथ घेतली आणि आज मात्र 16 वर्षात आजची मुलं मात्र पबजी खेळतात. नक्कीच महाराजांचं कार्य, महाराजांची एकंदरीत या हिंदुस्थानाला दिलेली सर्व जी काही देणं आहे ते कधी कुणी हिंदुस्थानी बांधव विसरू शकणार नाही. पहिला चेंडू इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि पंच ठरवतील की एकंदरीत काय आहे ते. दोन्ही पंच जवळ येत आहेत आणि चर्चा करतायत, मात्र फलंदाज बाद होतोय. येस ॲब्सोल्युटली दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि त्यानंतर ते निर्णय जर असा प्रसंग भिवंडीमध्ये असता तर या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव देखील नसती आणि फलंदाज बाद देखील ठरला नसता. कारण भिवंडी क्रिकेट असोसिएशनचा असा नियम आहे की ज्या वेळेला चेंडू डॉट होतो आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारची धाव घेता येत नाही. मात्र इथे थोडीशी नियमावली वेगळी आहे आणि मात्र या नियमावलीचा हा फटका इथे मात्र या फलंदाजाला बसतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. मात्र अंगदकडे स्ट्राईक असणं महत्वाचं आहे, कारण शेवटचं षटक आहे. अंगदकडे चांगला क्लास आहे, चांगले फटके आहेत, चांगली गुणवत्ता आहे, चांगले फटके खेळण्याचं कौशल्य त्याला प्रगत करणारा तो खेळाडू आहे. त्यामुळे नक्कीच अंगदकडे ही खेळी महत्वाची आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज प्रतीकला आणि पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात का होईना हे चौथं यश मिळतंय ते गोलंदाजी करणाऱ्या छाया रिसॉर्ट बॉस फायटर्स या संघाला. ॲब्सोल्युटली बरोबर आहे मोरे. कारण आपण पाहतोय की 3 षटकामध्ये 30 धावा, चौथ्या षटकात जास्त धावा आलेल्या नव्हत्या. प्रतीक इथे मात्र चेंडूला पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं, बॅकफुटला गेला होता. अप्पर बॅकलिपनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि त्याच कारणास्तव इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पंकज कोपरकर. अशा गोष्टी इथे आहेत आणि बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख देखील आजच्या सत्रामध्ये होणार आहे की क्रिकेट कसं सुरू झालं, क्रिकेट कसं प्रगत झालं आणि आज कुठल्या स्थितीमध्ये क्रिकेट येऊन ठेपलंय आणि भविष्यामध्ये कसं क्रिकेट असेल. जसं विज्ञान प्रगत होत गेलं, जग प्रगत होत गेलं, सर्व क्षेत्र प्रगत होत गेलं, तसंच टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, सर्व फॉर्मॅटमध्ये प्रगती झाली आणि आज आपण पाहतोय की नक्कीच गल्ली ते दिल्ली गाजतं ते राजकारण आणि गल्ली ते संपूर्ण विश्वभर गाजतंय ते क्रिकेट. शेवटचं षटक प्रतीक पुन्हा एकदा मार्गस्थ, सामना करतोय कुणाल. इथे मात्र मोठा फटका, चेंडू इथे मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, 1 बाउंड चेंडू सीमा पार, जबरदस्त चौकार. शिवरायांचा मावला भला. एक जबरदस्त फटका बघायला मिळाला. प्लेसमेंट किती जबरदस्त होतं बघितलं आपण. गॅप शोधली होती, मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून जाणारा हा चौकार होता. सुंदर चेंडू, वाईड यॉर्कर हाताळला होता, पायचीची दाद मागितली होती, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय संजय शेठ म्हात्रे साहेब देखील ही स्पर्धा पाहतायत आणि या स्पर्धेला देखील त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद संजय शेठ म्हात्रे साहेब. इनामपुरी खूप मोठी एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती 2018 साली आणि नक्कीच ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत आपल्या फॅमिली सोबत. तर या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत जवळपास 3 खेळाडू हे धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत.
तर आता क्रमांक 8 वर येतोय अनिकेत पाटील मैदानाच्या आत. अंगज अजूनही सुरुवातीला आला होता, एक तर्फी तो किल्ला लढवतोय, एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी देतोय. कर्णधार पदाची धुरा ज्या वेळेला तुम्हाला पालक म्हणून संघाचं नेतृत्व करायचं असतं त्यावेळेला नक्कीच खूप मोठी जबाबदारी असते आणि ती पालकत्वाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने अंगद आपल्या संघासाठी करतोय. प्रतीक षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, अनिकेत खेळण्यासाठी सज्ज, अंगद खेळण्यासाठी सज्ज. शेवटचे 2 चेंडू प्रतीक अंगदसाठी. इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हा समतळ खेळला गेलेला फटका आणि चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्राच्या सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका बघायला मिळाला होता. काय फटका बघायला मिळाला होता. चेंडू सरळ अगदी बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात डिपिश पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर गेला होता. चौकार. या 4 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 45 वर. एक चांगला आता टोटल धावपळ कव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू, शेवटची संधी अंगदला असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला येतोय, चेंडूला ड्राईव्ह करतोय. पददालित्याचा सुंदर वापर केला होता. चेंडू वाळतो तो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल अंगदकडे संधी आहे अनिकेतच्या सोबतीने 2 धाव पूर्ण करण्याची आणि या संधीचं सोनं करताना 2 धाव पूर्ण होत आहेत. 47 धावांचा टप्पा पूर्ण होतोय आणि 48 धावांचं लक्ष इथे मात्र सामोरं असेल. नाणेफिकेसाठी आम्ही आमंत्रित करतोय. ओके, तर विनंती असेल पनवेल समालोचक संघटनेचे आणि आमचे मित्र, आमचे सहकारी, आमचे आवडते मित्र संदीपजी वास्कर साहेब यांचं देखील आगमन होतं. PTC लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत आणि बिस्लरीचे खूप चांगले डिस्ट्रीब्युटर या परिसरातले आहेत. त्यांचं देखील एक चांगलं नाव आहे या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि चांगलं योगदान त्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये. PTC जी थेट प्रक्षेपण करणारी वाहिनी आहे यूट्यूबवर, त्याचे स्वतः ओनर आहेत आणि या संघटनेचे संस्थापक आहेत आणि त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 48 धावांचं लक्ष आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 9च्या पुढे सरासरी आहे. एकंदरीत चांगली धावसंख्या उभारली आहे ती फलंदाजी करणाऱ्या VBP स्पोर्ट्स KPC इनामपुरी या संघानं आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय ते छाया रिसॉर्ट बॉस फायटर ओवळे या संघासमोर. आम्ही आपणास VIP कक्षामध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे मान्यवर जे उपस्थित त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल, कारण भारतीय संस्कृतीत मुळात आहे मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव. धन्यवाद सर. तर मंचावर उपस्थित मान्यवर केसरीदादा पाटील, मनसे सचिव, मनसेचा बुलंद आवाज, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज म्हणजे केसरीदादा पाटील आणि माजी खेळाडू, माजी कर्णधार कारगर संघाचे यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे आणि PTC फाउंडर, आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचे फाउंडर यांच्या वतीने त्याचा सत्कार होतोय. केसरीदादा पाटील यांचा शुभ सत्कार होत असताना अतिशय मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा मुलगा सुद्धा सूरज पाटील या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि सांगायचा आनंद होतोय की याच मैदानावर 2 वर्षापूर्वी सूरजने मोटर बाईक पटकवली, 4 व्हीलर पटकवली आहे आणि तो सूरज KPC इनामपुरीमध्ये खेळतोय. तर पुढचा सत्कार करण्याची विनंती मी गजानन पाटील यांचा आपण सत्कार करावा. त्यांच्याकडून सुद्धा आपल्या या PPLच्या स्पर्धेला 5,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे आणि पनवेल प्रीमियर लीगचे लाईव्ह लॉट्ससाठी आम्हाला हॉल उपलब्ध करून देणारे गजानन पाटील यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुढचा सत्कार असेल MS जोशी, पेठ संघाचे माजी कर्णधार, तसेच 2121 रुपयाचं डोनेशन
त्यांच्या माध्यमातून या PPLच्या स्पर्धेला आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे, त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येतोय. खूप साऱ्या शुभेच्छा सर्व मान्यवर भावी कार्यासाठी. तसेच भरत शेठ पाटील आणि जगनशेठ पाटील यांचा आपण सत्कार करा. महेंद्र पाटील आपल्याला विनंती आहे. भरत शेठ म्हात्रे आणि जगनशेठ म्हात्रे यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. महेंद्र पाटील आमच्या समालोचक असोसिएशन आणि PPLच्या खूप सारी मेहनत महेंद्र पाटील याची आहे. आणि आमच्या असोसिएशनचे खजिनदार यांचा सत्कार होत आहे ते म्हणजे जगनशेठ म्हात्रे यांच्या. आणि पुढचा सत्कार करण्याची विनंती मी करतोय. भरत शेठ म्हात्रे यांचा सत्कार करण्याची विनंती मी निनाद कदम याला करतोय. भरत शेठ म्हात्रे ओके. तसेच चंद्रकांत म्हात्रे मुरबी यांचा सत्कार करण्याची विनंती निनाद कदम याला करतोय. मंचावर उपस्थित पाहुणे चंद्रकांत म्हात्रे आपला या ठिकाणी सत्कार होत आहे. आत्ताच उपस्थिती लाभली ते म्हणजे रविशेठ शेळके, युवा नेतृत्व, युवा नेते आणि खूप साऱ्या समाजकार्य त्यांच्या माध्यमातून पाहतो. तसेच प्रदीप ठाकूर यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं पेटगावासाठी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचं उपस्थित राहिल्याबद्दल. आम्ही PPLच्या या स्पर्धेसाठी आपण खूप मोलाचं योगदान दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया या सामन्याचं धावतं समालोचन. धन्यवाद. धन्यवाद. ते जाऊया आपण जो सामना सुरू आहे त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी. छाया रिसोर्ट्स बॉस फायटर्स संघासमोर जे लक्ष ठेवलेलं आहे 48 धावांचं. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर सोमनाथ पाटीलने लगेच माहिती पुरवलेली आहे की 9.60 च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. सलामीची जोडी खेळपट्टीवर तकदीर पाटील आणि सूरज पाटील. यष्टी पासून दूर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गलीला आहे, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, मिड ऑन. षटकातील पहिला चेंडू घेऊन फाईन ग्लास केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे, अडवूच शकणार नाही असं वाटतंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बुद्धिमत्तेचा चांगला वापर, युक्तीचा चांगला वापर केला. फक्त टेक्निक वापरली होती. 5 फटक्यामध्ये जास्त पॉवर नव्हती, फक्त युक्ती वापरली. चेंडूला ग्लान्स केलं होतं आणि जे आखूड क्षेत्ररक्षण आहे त्याचा फायदा घेतला गेला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सुंदर चौकार प्राप्त केला या पहिल्या चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार जेव्हा लागतो तेव्हा नक्कीच फलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो. 4 धावा मिळत आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. 9.60 आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती. VVP स्पोर्ट्स KPC इनामपुरी विरुद्ध छाया रिसोर्ट्स बॉस फायटर, दोन संघामधील सामना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ट्राय केलाय. चेंडूला चेंडू सरळ जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये, खूप दुरून क्षेत्ररक्षक येते, तोपर्यंत मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र VVP स्पोर्ट्सला इथे मात्र विचार करायला भाग पाडलं जात आहे. अंगद देखील येतोय, स्वतः कर्णधार आहे, पालक आहे. गोलंदाजाला नक्कीच थोडंसं मार्गदर्शन करतोय की कशा पद्धतीने गोलंदाजाचं प्रत्येकरण केलं पाहिजे, आपली क्षेत्ररक्षणाची एकूण रचना कशी आहे, तुझे चेंडू कसे असले पाहिजेत, तू चेंडू डिलिव्हर कसे केले पाहिजेत. फलंदाज आक्रमक आहेत, मात्र तू सावध राहा, थोडासा शांत डोक्याने चेंडूची हाताळणी कर. ती चांगल्या पद्धतीने गॅप शोधली होती. पहिल्या दोन्ही चेंडूवर आणि 2 चौकार लगावले होते. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, याला पुन्हा एकदा ट्राय केला. मला फटक्यामध्ये ताकद नव्हती. शॉर्ट पॉईंटला चेंडू आहे. यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. त्याने एक चांगली रणनीती संदीप मोर्जे आपण पाहतोय की 2 चौकार लागल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते, सहकार्याला खेळण्याची सुद्धा संधी दिली जाते. पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या वेळेला 3 चेंडूवर अशा प्रकारच्या जास्त धावा आल्या त्यावेळेला नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि तो कॉन्फिडन्स लेवल सातत्यपूर्ण टिकवणं गरजेचं असतं आणि त्यावेळेला अशा प्रकारचं स्ट्राईक चेंज करणं एक चांगलं उत्तम उदाहरण असतं एक चांगल्या खेळीचं किंवा एक चांगल्या खेळाडूचं. आता मात्र सूरज पाटील खेळण्यासाठी सज्ज होतोय. मयूर VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ.
हा चेंडू मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला आहे. चेंडू हलकसं अपील केलं जात आहे. फक्त उत्साह दिसतोय अपील करण्यामध्ये, आत्मविश्वास मात्र नाहीये. पहा, अंगदनी ज्या वेळेला येऊन गोलंदाजाला थोडंसं मार्गदर्शन केलं किंवा मोलाचा सल्ला दिला, तदनंतर त्याची लाईन आणि लेन थोडीशी बदलली आणि तदनंतर धाबांवर थोडासा अंकुश येताना आपण पाहतोय. नाही होणं गरजेचं असतं, कारण सिनियर खेळाडू असेल तर कर्णधार असेल तर अशा प्रकारच्या टिप्स देणं फार गरजेचं असतं. मयूर राईट आर्म फुलटॉस चेंडू आणि गॅप मधून फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फार ताकदीचा वापर केला होता, गॅप शोधली होती, प्लेसमेंट काही जबरदस्त होती, कारण मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चौकार बघायला मिळाला. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, गॅप मधून फटका रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्रिकेटची परिभाषाच बदललेली आहे. श्रीलंकन खेळाडूंनी दाखवलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसा खेळ करावा आणि तदनंतर संपूर्ण विश्वानं त्याचं अनुकरण करून तदनंतर खेळीला त्या पद्धतीनं सुरुवात केली. आज आपण पाहतोय की तशाच पद्धतीचा खेळ या टेनिस क्रिकेटमध्ये देखील खेळला जातो. सुरुवातीच्या षटकामध्ये जर धावा आपण जर पाहिल्या तर धावफलकावर 17 धावा, म्हणजे सरासरी 9च्या जास्त आवश्यक होती. मात्र पहिल्या षटकात 17 धावांचं फाउंडेशन पायाभरणी केली आहे. एक मजबूत पायाभरणी संघासाठी खूप काहीतरी देतं. मोटिवेट करणारं क्रिकेट आहे आणि मोटिवेट करणारं क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही सादर करता त्यावेळेला नक्कीच संघाचं मनोधैर्य हे खूप पटीनं वाढतं आणि तेच सादर करताना हे 2 सलामी बी. ॲब्सोल्युटली, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यामुळे उर्वरित जी 4 षटके आहेत यामध्ये आस्किंग रन रेट जे आहे, आवश्यक धावगती आहे ही कमी होणार आहे. त्यामुळे मानसिक दबाव फलंदाजीवर कमी होईल. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे आस्किंग रन रेट कमी झालेला आहे, म्हणजे जवळपास 8 पेक्षाही कमी झालेला आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 9.60 होती, अशी माहिती आमच्यापर्यंत सोमनाथ पाटील यांनी पोहोचवली होती. आता मध्ये पोहोचवत आहेत की रन रेट हा कमी झालेला आहे. हा चेंडू स्वीपचा फटका खेळलेला आहे, फुलटॉस चेंडू आहे, चेंडू सरळ जाते मिड विकेटला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं थ्रंबल होतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय फलंदाज तकदीर. नक्कीच पहिल्या षटकात ज्या वेळेला 17 धावा खर्च झाला त्यावेळेला नक्कीच पालक म्हणून एक भूमिका आहे आणि ती पालक पदाची जी काही भूमिका आहे ती अदा करण्यासाठी स्वतः अंगद येतोय आणि कुठेतरी एखादा ब्रेक थ्रू, कुठेतरी एखादा विकेट गडी बाद करून थोडासा मानसिक दबाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न. अंगद याला स्विच हिटचा फटका, गॅप मधून फटका, चेंडू डीप थर्ड मॅन, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सर, नक्कीच छाया रिसॉर्टचे जे मालक आहेत गजानन पाटील साहेब यांनी एनर्जी ड्रिंक देऊन या सलामीवीरांना पाठवलंय आणि त्यामुळे ती एनर्जी इथे आपण पाहतोय की कशा पद्धतीने वापरली जाते. संजय पाटील साहेब 23 धावा झालेल्या आहेत. काय आक्रमण, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण ही बचावाचं साधन, सुरुवातीपासून आक्रमण केलेलं आहे. अंग त्याला पुन्हा एकदा लॉप केलेला आहे, स्लॉक शिपचा फटका आणि चेंडू सरळ निघून जातोय तो डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रचंड एनर्जी आणि प्रचंड एनर्जी. या खेळाडूंकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, चांगलं स्किल आहे. मात्र हवेच्या साथीनं एका सुंदर फटका आणि चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. 29 धावा झालेल्या आहेत. अंगद महागडा ठरतोय, पुन्हा एकदा लॉप केलेला आहे चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा चेंडू पुन्हा एका टप्प्यानं निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. आक्रमण 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 बघायला मिळतंय. इथे धावा जास्त होत्या, चेंडू कमी होते. आता मात्र धावा जास्त झाल्यात आणि चेंडू
20 चेंडू आणि 15 धावांची गरज, म्हणजे चेंडू जास्त शिल्लक आहेत आणि धावा कमी आहेत. पहा कसं समीकरण बदलवलं. ज्यावेळेला तुमच्याकडे चांगली इच्छाशक्ती असते, चांगलं प्रेरणादायी क्रिकेट खेळलं जातं, त्यावेळेला अशा प्रकारची कृती ही घडत असते आणि त्या कृतीतून परिस्थिती देखील बदलत असते आणि तेच साध्य केलं या सलामीवीरांनी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि संजय पाटील साहेबांनी जी संघाची बांधणी केली आहे, सुरुवातीला जे शिलेदार पाठवले, ज्या तोफा धडाडत आहेत त्या धडाडल्या अशा की नक्कीच त्यांनी हा विजयी रथ इथे मात्र जवळपास पूर्ण केलाय. मला वाटतं दोघांनाही सल्ला दिलेला असावा की आक्रमण करा, सुरुवातीपासून आक्रमण करा आणि तेच क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. आतापर्यंत 33 धावांची अभेद्य पार्टनरशिप बघायला मिळते. आता जिंकण्यासाठी मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 15 सोपं समीकरण आहे. अंगद सुद्धा महागडा ठरतोय. फुलटा चेंडू मात्र चेंडू हवेत आहे, फायदा उचलता आलेला मिस टाइम फटका आणि या वेळेला मात्र मिड ऑफ लाईक चांगलाच आहे. जबाबदारी संघ नायकांनी दिली होती आणि त्या संधीचं सोनं करताना, त्या जबाबदारीचं पालन करताना आपला खेळ किती प्रतिभावंत आहे, आपला क्लास किती चांगला आहे तो सादर करण्याचा त्याचा प्रयत्न सफल ठरला आणि संघासाठी ते देखील फायदेशीर ठरलं आणि त्याच्या खेळीचं कौतुक देखील झालं. 25 धावांची खेळी केली, 1 षटकार आणि तब्बल 3 की 4 चौकार त्यामध्ये समाविष्ट होते. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी सादर केलं. 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळाली, कारण 34 धावा आणि उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. माझ्या हातात माईक असताना पॉवरफुल खेळी झाली. ज्यानंतर मात्र मी माईक सुपूर्द करते माझे सहकारी समालोचक संदीप मोरे यांच्याकडे. काय बदल होते पाहूया फलंदाजीमध्ये. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. पहिल्या चेंडू हलक्याताना फक्त जेंटल पुश केलं होतं आणि चेंडू वळतोय मिडॉन कडून डीप कडे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय आणि त्याच कारणास्तव इथे मात्र दुसरी धाव घेण्यात यश मिळतंय. 2 धाव मिळत आहेत फलंदाजाला आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात देखील 17 धावा. 17च्या सरासरीनं इथे मात्र छाया रिसॉर्ट, बॉस फायटर्स ओवले हा संघ प्रगतीपथावर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना हा संघ दिसतोय. हे तिसरं षटक अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवर पहिलं चेंडू हाताळला, 2 धावा त्यांनी खर्च केल्या. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो सूरज पाटील याला राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू जय पवार सर आमच्याकडे वळत आहेत. आपले दोन्ही हात समांतर दिशेनं फैलावून चेंडू स्वैर वाईड असल्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक सोमनाथ पाटील यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एका धावीची भर पडते, धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 37 वर. 37 धावा धावपळकावर, 48 धावांचं माफक लक्ष, 17 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज. इथे मात्र काय घडतंय, एक वेगळं क्रिकेट घडलं आणि चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात सीमा पार होतोय 4 धावांसाठी. बाईच्या स्वरूपात 4 धावा. कुठली कृती घडली नाही. फलंदाजाची बॅट बॉलचा स्पर्श न करता हा चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. इथे मात्र मोठा फटका, चेंडूला इथे आता सॉंग केलंय आणि चेंडू मात्र मिड विकेटच्या वरून जातोय सीमा पार. दर्जेदार PPL षटकार. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. चेंडू देखील वाचवलेत, वेळ देखील वाचवलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 47 धावा, एका धावेची गरज. इथे मात्र हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट केले आणि चेंडू वळतोय तो मिडॉन क्षेत्रामध्ये आणि अशा पद्धतीने एक दमदार विजय प्राप्त केलाय छाया रिसॉर्ट बॉस फायटर्स ओवळे या संघाने. अभिनंदन संजय पाटील साहेब, अभिनंदन ओवळे संघ. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. सामनावीर नो डाऊट, ज्यांनी सुरुवातीला येऊन धडाडत्या तोफेने आपली फलंदाजी सादर केली. 4 चौकार, 1 षटकार, 25 धावा खेळी करणारा
तकदीर पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी. मी विनंती करतोय मच्छिंद्र पाटील सरांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचंय आणि यापुढची सूत्र आपण हाताळायची आहेत. तर आकाश पाटील गावठण यांच्याकडनं शुभेच्छा आहेत बॉस, आपण जिंकला त्याबद्दल थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरलाय. मोरे सर पुन्हा एकदा अनाउन्समेंट करा. तकदीर पाटील. रोही आमची बॉस यांची सुकन्या, त्यांच्याकडनं देखील 3000चं पारितोषिक आलंय. रोही आपण मंचावरती या. मी आमचे सर्वांचे लाडके दादा, महाराष्ट्र निर्माण सेनेचे जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरामध्ये सातत्याने आमच्या सोबत असणारे केसरी दादा पाटील यांना विनंती करेन की आपण दादा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत.